पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंची वर्षावर बैठक। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत नेत्यांची जवळपास 2 तास चर्चा। पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चांमुळे जयंत पाटील आणि फडणवीसांच्या भेटीला महत्त्व। पवारांच्या एनसीपीच्या एनडीए सोबत जाण्याच्या हालचाली वाढल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात असून असं काही घडल्यास अर्थ खातं जयंत पाटलांना मिळण्याच्या चर्चा। पण दोन्ही राष्ट्रवादीत अर्थमंत्री पदासाठी हालचाली सुरू। जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंमध्ये वर्षावर खलबतं। तिघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। भेटीचा तपशील मात्र अद्याप गुलदस्त्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत नियोजित भेट होती। जयंत पाटलांची माहिती। ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेप्रकरणी पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंची वर्षावर बैठक। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत नेत्यांची जवळपास 2 तास चर्चा। पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चांमुळे जयंत पाटील आणि फडणवीसांच्या भेटीला महत्त्व। पवारांच्या एनसीपीच्या एनडीए सोबत जाण्याच्या हालचाली वाढल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात असून असं काही घडल्यास अर्थ खातं जयंत पाटलांना मिळण्याच्या चर्चा। पण दोन्ही राष्ट्रवादीत अर्थमंत्री पदासाठी हालचाली सुरू। जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंमध्ये वर्षावर खलबतं। तिघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। भेटीचा तपशील मात्र अद्याप गुलदस्त्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत नियोजित भेट होती। जयंत पाटलांची माहिती। ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेप्रकरणी फडणवीसांची भेट। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसोबत भेट झाली नाही, जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेत बदल होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। पवारांची राष्ट्रवादी आरक्षण आणि मतदारसंघाच्या पुनर्रचना घटना विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। दिल्लीत काल उपमुख्यमंत्री शिंदे आणि अमित शहांची स्वतंत्र बैठक। खासदारांच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिट चर्चा। सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीतून पत्रकार परिषद घेणार। अमित शहा बंडखोर खासदारांच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी TV9 मराठीवर। विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, तुम्ही निश्चिंत रहा, अमित शहांचा खासदारांना शब्द। सूत्रांची माहिती। मोठ्या कामांचा विषय एखाद्या कॅबिनेट बैठकीत घेऊ, शहांचा एकनाथ शिंदेंसमोर बंडखोर खासदारांना आश्वासन। सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंनी रामरक्षेची 2 पानं तरी वाचून दाखवावीत। मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। राम मंदिर दानचोरी प्रकरणाविरोधात 18 तारखेला ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा पठण आंदोलन होणार आहे। उद्धव ठाकरेंच्या नागपुरातील 18 जुलैच्या सभेसाठी मैदानाचा पेच। 18 जुलैला ठाकरे नागपुरातील राम मंदिरात रामरक्षा पठण करणार। रामरक्षा पठणानंतर मंदिरात शेजारील मैदानात ठाकरेंच्या सभेचं नियोजन। त्याच मैदानात फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त महायज्ञाचं आयोजन। ठाकरेंच्या रामरक्षा पठणानंतर काँग्रेसकडून रामभक्त आस्था जागरण यात्रा। नागपूरच्या रामटेकमधील गड मंदिरातून या यात्रेचा प्रारंभ होईल। यात्रेदरम्यान श्रीराम पूजन, आरती, प्रतिज्ञा स्मरण कार्यक्रम तसंच झुणका भाकर प्रसादाचं आयोजन। केंद्रात शिंदेच्या शिवसेनेला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळणार। श्रीकांत शिंदेंच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद येण्याची शक्यता। राज्यमंत्रीपदासाठी फुटेर खासदारांमध्ये रस्सीखेच। सूत्रांची माहिती।